समर्पणच्या माध्यमातून तुम्ही अनेक कामं केलेली आहे. या समर्पणच्या माध्यमातून जे महत्त्वाचे कामं केलेले त्यांचे असे कुठले कुठले कामं आहे बरं? समर्पण फाउंडेशन ही संस्थाच मुळी तळागाळातल्या लोकांसाठी आम्ही निर्माण केली होती. आमचं मुख्य काम हे नेत्रदानाचं आणि मोतीबिंदूचे वृद्धांचे ऑपरेशन करून त्यांचं दृष्टीदानाचं काम आम्ही सुरू केलं. पण जसं जसं आम्ही समाजात जात गेलो तशा तशा समाजाच्या अडचणी आमच्या डोळ्यासमोर आल्या. ज्या ज्या अडचणी डोळ्यासमोर आल्या त्या अडचणींचं उत्तर आम्ही आमच्या सामाजिक भावनेतून शोधण्याचा प्रयत्न केला. बांधकाम मजुरांचं संघटन केलं. बांधकाम मजुरांची यापूर्वीची अवस्था जी होती ती अशी होती की एखादी निवडणूक आली की बांधकाम मजुरांना बोलवायचं, त्यांच्या जेवणावेळी उठवायच्या, त्यांना नको नको ते आमिष द्यायचे आणि इलेक्शन संपलं की त्यांच्याकडं पुन्हा 5 वर्षासाठी दुर्लक्ष करायचं. आम्ही समर्पणच्या माध्यमातून या बांधकाम मजुरांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं, त्यांचा स्वाभिमान जागृत केला आणि त्यांना ज्या योजना आहेत त्या योजना मिळवून देऊन बांधकाम मजुरांची लेकरं ही पुढं त्यांच्या हातातली थापी निघून जावी अशा पद्धतीचे प्रयत्न आमचे सुमारे 12 वर्षापासून चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना आम्हाला यश मिळत आहे. बांधकाम मजुरांची लेकरं आता कोणी इंजिनियर झालं आहे, कोणी डॉक्टर झालं आहे, कोणी MSCIT करतं आहे, कोणी क्लार्क म्हणून नोकरी करतं आहे. पण बऱ्याच अंशी बांधकाम मजुराची मुलं ही आता थापी घेऊन पुन्हा बांधकाम करतील अशी अवस्था राहिलेली नाही. यात आम्हाला समाधान वाटतं आहे. त्याचबरोबर घरेलू कामगारांचा प्रश्न मोठा बिकट होता. घरेलू कामगारांनाही कुठल्याही प्रकारचं संरक्षण नव्हतं, कुठल्याही प्रकारचं व्यासपीठ नव्हतं. त्यांना आम्ही शासनाच्या घरेलू कामगार मंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं. त्यातल्या 500 महिलांना आम्ही भांडी वाटप ऑलरेडी केलेलं आहे. ज्या लोकांनी लोकांच्या भांडे धुण्यामध्ये दिवस घालवले त्या लोकांच्या घरामध्ये हातामध्ये स्वतःचे भांडे देण्यात आम्हाला फार मोठा आनंद वाटला आणि अशा पद्धतीचं काम करत करत आम्ही ज्या वेळेला शेतकऱ्यांचा विषय हातात घेतला त्यावेळेला शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांचं जायकवाडीच्या माध्यमातून जे पिळवणूक आर्थिक होत होती ती पिळवणूक आम्ही धरणग्रस्त पट्ट्यातली दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून नेवाशाचे 2ही भाग, नेवासा खुर्द आणि नेवासा बुद्रुकमधील शेतकरी हे सुजलाम सुफलाम झाले आहेत. आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत की तो बंधाराची त्या ठिकाणी क्षमता वाढावी, त्याला ॲटोमॅटिक बॅरिगेट्स यावेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं जीवन हे समृद्ध व्हावं. या सर्व गोष्टींसाठी आम्ही काम केलं आहे आणि त्या कामाच्या पावत्या आम्हाला प्रत्येक घरागणिक गेल्यानंतर मिळत आहेत हे आम्ही या ठिकाणी आवर्जून नमूद करतो.